महिनाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नावाची सर्वाधिक चर्चा आहे. यामागचं कारण ठरतं ते म्हणजे शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आणि ते चर्चेतलं नाव आहे अर्थातच महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाचं वाचन केलं. गेल्या 1.5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणात नार्वेकरांनी दोन्ही गटांना दिलासा दिला. अपात्र कुणालाच ठरवलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे आमदारही अपात्र ठरवले नाहीत. त्यानंतर विरोधात असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसनं राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे याच प्रकरणाच्या अनुषंगानं विरोधकांनी राहुल नार्वेकरांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना न्यायाधीशांनी चोरांच्या बाजूला निकाल दिल्याची टीका केली. हे प्रकरण शांत होत नाही तोवर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांचं नाव चर्चेत आलंय आणि त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. नुकतंच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. मुंबईत महाराष्ट्राच्या विधान भवन येथे आयोजित 2 दिवसीय 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोपाप्रसंगी ओम बिर्ला यांनी याबाबत घोषणा केली. पक्षांतरबंदी कायद्याचा आढावा घेणं ही नियमित प्रक्रिया आहे. 2019 मध्ये 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी राजस्थान विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष CP जोशी अध्यक्ष होते. मागील समितीनं काही प्रमाणात काम केलेलं आहे. यापुढील जबाबदारी राहुल नार्वेकर पार पाडतील असंही यावेळी ओम बिर्ला म्हणाले. त्यामुळे आता पक्षांतरबंदी कायद्याच्या चिकित्सा करून आढावा घेण्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे असणार आहे. मात्र आता ओम बिर्ला यांनी केलेल्या घोषणेनंतर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर टीकेचं लक्ष बनलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका करताना म्हटलंय की ज्या माणसानं आतापर्यंत 10 पक्षांतर केली, ती करून पचवली, ती व्यक्ती विधिमंडळ पक्षाच्या फुटीर गटाला मंजुरी देते. अशा व्यक्तीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. या व्यतिरिक्त खासदार विनायक राऊत यांनी मराठीतील म्हणीचा आधार देत माकडाच्या हातात कोलीत देणं तसा प्रकार झालाय असं म्हणत नार्वेकरांना टोला लगावलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी गुन्हेगारालाच न्यायाधीश झालेलं तुम्ही कधी बघितलंय का? काय सांगता? नाही बघितलं? मग राहुल नार्वेकरांना बघून घ्या. महाराष्ट्रात दिवसाढवळ्या ज्यांनी लोकशाही व्यवस्थेचा मुर्दा पाडला त्याच नार्वेकरांची देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली असं म्हणत नार्वेकरांवर निशाणा साधलाय. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही या प्रकरणावर भाष्य केलंय. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड होणं यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरुबा करून आलेली आहे त्याला यापदी नेमणं म्हणजे संविधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शिवाय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती केलेली आहे. हाजी करण्यापलीकडे बिर्ला यांची राजकीय समज काय आहे ते आपण खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून पाहिलंच आहे. त्यामुळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींची काय चिकित्सा करणार हे वेगळं सांगायला नको असं म्हणत आव्हाडांनी थेट ओम बिर्लांवरही टीका केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राहुल नार्वेकर आणि पर्यायानं भारतीय जनता पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. तुम्हाला राहुल नार्वेकरांच्या पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.